माझ्या यूट्यूब चॅनलवर सर्व माझ्या पाणी शोधक बांधव आणि शेतकरी बांधव आणि जे कोणी माझे व्हिडिओ बघत असून त्यांचे सगळ्याचे स्वागत आहे। मला लाईव्हवरती एक कॉमेंट, एक नाही 2-3 कॉमेंट आले होते काल का पाणी इंच कशामध्ये आपण दाखविता। तर इंचाचे बरेच प्रयोग आहे, पण त्याच्यातून जो माझा स्वतःचा जो प्रयोग आहे इंचमध्ये दाखविण्याचा, तो मी ह्या व्हिडिओमध्ये दाखवायचा 100% प्रयत्न करणार आहे। आणि एक लाईनवर नाही, कमीत कमी 3 पॉईंट एकदम जवळजवळ पॉईंट आहे, ज्यांचं 50 फुटाचं अंतर आहे, 3 पॉईंट वेगळे वेगळे आहेत, त्याच्यावर मी दाखवायचा प्रयत्न करीन का पाण्याचा इंच रॉड कशा पद्धतीने इंच ठरवितं। समजा एकदम कोरडी लाईन बी त्याच्यामध्ये दाखवीन मी, आणि थोडी स्लो वाहणारी लाईनसुद्धा मी दाखवीन। तर व्हिडिओमध्ये सामील व्हा सध्या आणि व्हिडिओ बघा। तर सगळ्यात अगोदर एक पॉईंट दाखवतो मी आणि त्याच्यानंतर आणखी 2 पॉईंटवर जाऊ। तर इथं पाण्याची लाईन आहे आणि हा जो रॉड आहे लोखंड आणि तांबा। तर काही लोकांचं असं म्हणणं आहे का लोखंड बी नुसतं पाणी दाखवू शकतं, परंतु तसं नाही आहे। लोखंड बी पाणी दाखवितं, माझ्याजवळ लोखंडीसुद्धा रॉड आहेत, परंतु हे जी मी 2 धातूचे बनवले आहे हे त्याच्यापेक्षा थोडं वेगळं काम करतं, म्हणून स्पेशल बनवलेलं आहे। लोखंडसुद्धा पाणी दाखवतं, सगळं दाखवतं, पण हे एक दुसरं काम लांबून लाईन कोणत्या साईडला आहे हे असं वळून आणू शकते हे रॉड। हे खास त्याच्यामध्ये जे लोखंडी रॉड आहेत त्याच्यामधल्या आणि याच्यामधला फरक आहे। तर हा रॉडचे 2 पद्धती धरण्याच्या, अशा पद्धतीने जर धरलं मोठी हे करून आणि असं गुणाकारचं चिन्ह जर धरून असं जर रॉड धरला तर हा रॉड पाण्यावर असा ओपन होतो। म्हणजे कोणत्या पाण्यावर ओपन होतो? जे पाणी अर्धा इंचीपेक्षा जास्त वाहतं त्याच्यावर हा रॉड ओपन होतो। अशा धरल्यानंतर त्याला असं धरून जर पाणी विचारलं तरी ते पाणी दाखवू शकतं हा रॉड। आणि हे पाणी आता 2 इंचीच्या पुढं आहे, तर त्याला त्या विचारण्याच्या भाषा त्याच्यामध्ये बी सुद्धा बरेच सक्सेस होतात बोर, परंतु मी ते ह्या व्हिडिओमध्ये मला सांगायचं नाही आहे। सांगितलं मी का विचारल्यावर मी सांगू शकतो, परंतु हा जो प्रयोग आहे त्याला हे दुसरा प्रयोग आहे इंचमध्ये मोजायचा। फिक्स म्हणजे लाईन किती इंच असू शकते। तर रॉडला दोन्ही मुठीमध्ये असं आवळायचं आहे आणि लाईनवर जर आपण गेलो तर क्रॉस होऊन रॉड अशा गळ्याकडे येऊन आणखीन पुन्हा सरळ झाले इकडे पहा। तर हे पाणी 2 इंचपेक्षा जादा आहे। डबल एकदा दाखवतो मी, इकडे पहा, इंचाचा प्रयोग आहे हा। रॉड आतमध्ये गळ्यापर्यंत येऊन असे सरळ झाले, म्हणजे हे 2 इंचीच्या पुढं पाणी आहे। आता एक असा क्रॉस आहे बोरचा, तर तिथं क्लिअर मी तुम्हाला सांगू शकतो की 1 इंच लाईन कोणती आहे आणि 2 इंच लाईन कोणती आहे त्याच्यामधला फरक सांगतो। हा प्रयोग इंचासाठी बरेच लोक इच्छुक आहेत का इंच कसं समजू शकतो। तर इथं एक लाईन आहे, इकडे पहा, याला रॉड
आतमध्ये येऊन असे सरळ झाले. इकडे पहा, चांगलं पहा, हे पाणी 1 इंचीची खूण आहे ही. इकडे पहा, रॉडचं अंतर पहा, रॉड कसं धरलेलं मी ते पहा. गळ्यापर्यंत येत नाही पहा. इकडं ही 1 इंच पाणी इकडं पहा. आणि इथं आणखीन या बोरला लाईन कटाचे राहिलेलं आहे. ही 2 इंच लाईन इकडे पहा. दोन इंचीची खूण अशी आहे. राईट अशा गळ्याकडं रॉड असे करतात इकडे पहा. जरी आपण पाय जर ठेवला ना तरी असे गळ्याकडे इकडे पहा असं करतात रॉड. आणि हे दोन्हीचा क्रॉस आहे इथं बोरपाशी. इकडे पहा, आता गळ्यापाशी येऊन सरळ होऊन पुन्हा आणखीन इतके लांब पुढं आले, म्हणजे इथं फुल पाणी आहे. आणि इकडे पहा, 1 रॉडने सुद्धा अशी मुठी धरल्यानंतर ही लाईन पहा. आणि जो माझा एकदम फेवरेट जो प्रयोग आहे सध्या, तो पण पहा. इकडे पहा, पाय ठेवल्यानंतरच नुसतं इंचासाठी आणखीन सुद्धा प्रयोग आहेत. परंतु हे जर कोणाला समजत असलं तर चांगली गोष्ट आहे, कारण याला रॉडवर समजता येऊ शकतं. विचारलेला प्रयोग रॉडवर सांगणं शक्य नाही. विचारल्यावर सुद्धा काही प्रयोग सक्सेस होतात, परंतु हा सुद्धा प्रयोग फेल नाही. इंचामध्ये पाण्याचा अंदाज काढायचा. ज्या ज्या लोकांनी माझा आजचा व्हिडिओ बघितला असेल त्यांचे सगळ्याचे खूप खूप धन्यवाद.